शिवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं। अरे रावडी साहेब थांबा म्हणलं, एक मिनिट. अरे बाबा, ते आपलं शिवला डोगरे तिथेच बांधून होता आणि ते 16 येतो म्हणलं तसंच राहिलं. भुललो होतो आपण. एक तर उद्या आहे महाशिवरात्री. उपाशी मरण ना ते. हे बा लवकर जा, त्याला सोडून द्या. आणि बाकीच्या आले सगळ्याला कल्पना द्या की उद्या म्हणा आम्ही सकाळी येऊन राहिलो म्हणा स्टेटमेंट घ्यायसाठी. कोणी काही कुठे जाऊ नका म्हणा. दरोडा कसा पडला, काय पडला, सगळं इन्फॉर्मेशन घेणं आहे म्हणा. ठीक आहे, या लवकर या, आम्ही थांबतो तोपर्यंत. ठीक आहे, घ्या तुम्ही गाडी पलटून घ्या. मी आलो 2 मिनिटं. त्याला सोडून देतो, सांगून देतो उद्याचं. मग काही वांधा नाही, पलटून घ्या तुम्ही. आलोच मी 2 मिनिटात. चलो सांगळे सर, पलटालो गाड़ी अभी. कमांडो की गाड़ी के आगे आगे. बस पलटालो जल्दी. चला बाबा, मी आता म्हणलं कोणी येते का नाही सोडाले, का इथंच मरा लागते का काय सांगा. आले बाबा, बरं झालं बा तुम्ही आले. नाही तर बस मी तुम्हाला वाटतं इथंच बांधून राहिलो असतो काय माहिती रातभर. पण आता ते घेऊन गेले ते चोट्टे आणि मला म्हणे आलोच म्हणे साहेब म्हणे. साहेबही तिकडे आणि तेही तिकडे. सांगा आता, बरं झालं तुम्हाला आठवण आली. कमीत कमी शिवला टोळीकडे गेला कुठं बा. बरोबर आहे तुमचं. आम्ही तुम्हाला कसं काय सोडणार वाऱ्यावर. तुम्ही आमची जबाबदारी बनते. पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कसं आहे, तुम्ही फक्त एकटेच असे आहे की ज्यांनी खजिना पाहिलेला आहे का त्या चोराच्या व्यतिरिक्त. आणि ही गोष्ट जर का तुम्ही इतरत्र कोणाला सांगितली, घरच्यांना म्हणा बाहेरच्यांना, आणि ते माझ्या कानावर आलं तर एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, तुमचा गेम होईल म्हणून. मी कसं तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाही, म्हणून तुम्हाला सांगतो हा शब्द कुठं पोहोचला नाही पाहिजे. हे माहिती अजिबात कुठं गेली नाही पाहिजे. समजलं ना? तेच म्हणलं. बाकी तुम्हाला जर तुम्ही चांगले वागले तर तुम्हाला योग्य बक्षीस दिलं जाईल. ओके. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट, ते तुम्ही कान उघडून ऐकून घ्या. सांगा ना काय म्हणतो, सांगा. बघा आता आपल्या घरी खरोखर दरोडा पडलेला आहे. आणि याचे आपल्याला जे काही भांडवल करायचं आहे ते बरोबर मी करणार आहे. फक्त तुम्ही एक काम करायचं, दरोडेखोर किती होते तर 4 सांगायचे. 3 हे आणि 1 पळून गेला. आणि तो 22-22.5 लाख रुपयाची पेटी घेऊन पळून गेला, असं तुम्ही सांगायचं आहे. समजलं ना? बाकीचा शब्द बोलायचा नाही. आणि जे काय बाकीची स्टोरी आहे मी तुम्हाला सांगणार आहे तशी सर्वांनी सांगायची आहे. तुमचे जे आहेत सगळ्यांना ते तुम्ही सांगून द्या बरोबर. असं सांगायचं आहे म्हणा. सर्वांचं सारखं आलं पाहिजे. उद्या ते स्टेटमेंट घेण्यासाठी नक्की येणार आहेत. समजलं ना? तेच मला पेपरला न्यूज हे ते सर्व द्यायचं आहे आपल्याला. आणि याचं बरोबर मी भांडवल करणार आहे आता. अरे बाप, म्हणजे सांगा, म्हणजे दरोडा पडला तर नुकसान तर नाही, पण इथं तर फायदा होता दिसून राहिला मला नाही का. हे रामपूरवाल्याचे 22.5 लाख होत ना बाबा. हे गेलेले दाखवते वाटते बा. बरं मॅडम, हो सांगतो ना मी. ते पेटी नेली म्हणतो 22.5 लाखाची नाही का. तसं सांगायचं. 22.5 लाख रुपयाची सुटकेस आहे. आता ते बाहेरच्या अलमारीमध्ये होती. त्या दिवशी खरेदी कॅन्सल झाल्यामुळे ते बाहेरच ठेवल्या गेली. आणि त्यामुळे कसं झालं, चोरांनी धमकी देऊन ते त्यांना आम्हाला द्यावी लागली. असं तुम्ही सांगायचं. समजलं ना? फिटलं रामपूर आता पुरच नाही का. 10च्या 9 जण फिटले आता. बरं ठीक आहे ना मॅडम, मी काहीच कोणाला सांगत नाही. तुम्ही आमच्यावर एवढं उपकार केलेला झाला. फक्त थोडंसं बक्षिसाचं पाहिजे आता. बाकी खजिन्याची कुठं वाच्यता करणार नाही आणि याही गोष्टीची नाही. हे फक्त मायापर्यंतच राहील, ही मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. एवढंच अपेक्षित होतं. आणि बाकी तुमच्या घरच्यांना आता आपण बरोबर समजावून सांगू आणि उद्याचं काय मॅटर ते क्लिअर करू. आले वाटते साहेब. या साहेब या. अरे बापरे, साहेब काही आले तर बा. ते सोडून राहिले का तुम्ही? तेच म्हटलं, कसं साहेबांना आठवण आली म्हणे बा आपण विसरलो का काय. बरोबर ठीक आहे, आता सोडलं का? सोडून घ्या मग त्यांना. सोडून घ्या सर. हो सर, बरं आम्ही आता नेमकंच यांना बघितलं बस सोडायला झालो होतो. आणि हो मॅडम, एक उद्या साहेबांची सूचना आहे की उद्या आम्ही स्टेटमेंट घेण्यासाठी येणार आहोत. तर तुम्ही सगळेच घरी थांबा. कसं उद्या महाशिवरात्री, कोणी कुठं जाते, कोणी सालबर्डीला जाते, कोणी कुठं जाते. त्यामुळे जरासं कसं उद्या घरी थांबना म्हणलं. हो साहेब, ठीक आहे. आम्ही घरी जाऊ द्या. जाणार होतो पण कॅन्सल केला आता. बाकी काही अडचण नसली तर सांगा. आता सगळे तिन्ही गुन्हेगार आम्ही पकडलेले आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललो. नंतर आता उद्या त्याचा मॅटर आता पुढे चालू राहील ना. ठीक आहे. ओके. हो या, ठीक आहे. मग सकाळी या मग स्टेटमेंट घ्यायला. ओके ना. पण मॅडम असा थरार पाहिलाच नाही ना आम्ही. असं कायले पाहायला भेटते आमच्या इथे पैसाच नाही तर कायले आम्हाला भेवा या गोष्टीचं. पण सांगतो ना मॅडम, असे त्यानं चोर पावला ना आले ना, असे दरवाजा वाजवला खडखड. मॅडम असं शिवला आवाज देऊ राहिला काही काम असं उघडलं ना, फटकन तिघं समोर माया बंदूकच लावली ना रे. नाही तिघं नाही, चौघं होतीत ना. ते चौघं होतीत ना. एक चौथा दिसला नाही का तुम्हाला? नाही, एक ते असं लंबू का तोंडात आहे, 2 असे ते चष्मे घालून येते होते तर असे तिघं दिसले बा. नाही ना बाबा, तिघं पहिले होते, नंतर एक वाढला अजून. ज्यावेळेस मला बंदूक लावले का नाही, मी खाजोडे साहेबाला उठवलं. मला आता बंदूक लावायला उठवाच लागलं. मग मॅडम आल्या. नंतर मग ते आला होता चौथा. तर त्यानं काय केलं, आम्ही मग मॅडमना आता अलमारी आहे ते दाखवल्या. काही नाही बा, काही नाही. पण समोरच्या अलमारीत एक बॅग होती. हो नाही मॅडम, ते समजा ते रामपूरवाल्याची ते काय खरेदीचीच होती वाटते ते 22.5 लाखाची. तर ते बॅग ते कसं हिसकून घ्यायला करे. हो मॅडमनं दे नाही. मग बंदूक लावली तर मग मॅडमने देऊन टाकली त्याला. तर ते मग पाहून चालला गेला. हो हे तिघंच इथं राहिले होते. हो ते पयाला होता का 5.5 घेऊन. अरे बाबा, म्हणजे चौथा होता का? आम्हाला तिघंच होय का हे आपल्याला समजा ते दिसले ते. अरे बाबा, मग आता आपतच झाली मग तर ना. ती मोठं पंचायत झाली ना. आपल्या इथे गेलं असतं काही तर वाटलं नसतं काही. पण 22.5 लाख रुपयाची सुटकेस, ती जे त्या दिवशीची खरेदी होती का नाही, आपण बाहेरच्या अलमारीत ठेवली. अचानक त्याची झाड पडली अशी. त्यांना ते द्यावी लागली. आता 22.5 लाख रुपये हे रामपूरवाल्यांचे किती पंचायत आली आता सांगा बरं. आले का नाही आपल्या गळ्याभोवती? बाबा, मग ते आपतच झाली आता. हे 22.5 लाख रुपये आता किती आपत झाली आता. बाकीचं अजून काही नाही नेलं का मग?
बाबा आणखी तर बाबा काय आहेस का आपल्या घरी, सगळं बँकेतच आहे ना आपलं. हा तर आता मी काही माझ्या अंगावरचं काही सोनं वगैरे त्याला देणारच होते, तेवढ्यात पोलीस लोक आले. मग त्यानंतर मग कसं सगळं घडलं तुम्हाला माहितीच आहे. असं झालं मग ते नाही म्हणजे ते रामपूरवाल्याची बॅग होती. उद्या पैशाचा विषय नसते. पैसे काय आज नाही उद्या कमावते माणूस, पण जीवाला काही नाही धक्का लागला हे बरं झालं. तुमची एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर होती. पण खरोखर तुम्ही शिवलाल भाऊ आणि तुम्ही अतिशय महत्वाची भूमिका निभावली. पण तरी पण उद्या आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. उद्या साहेब लोक येतील स्टेटमेंट घेण्यासाठी, तुमचा कबुली जबाब काय झालं काय नाही तर बरोबर व्यवस्थित आम्ही जसं सांगितलं आता जे खरं आहे तसं सांगा. बाकी काही अडचण नाही ना मॅडम. तुम्ही म्हणसाल तर आम्ही शिल्लक सांगतो बरं. तुम्ही सांगा फक्त काय म्हणायचं होतं. नाही अजिबात मला शिल्लक बोलायचंच नाही. जे आहे तेच खरं सांगायचं. कारण की कसं असतं खूप हुशार असतात बरं ते. एकाला वेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारतात, दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणी विचारतात. मग नंतर ते तर्क काढतात त्याच्यावर की बा इथंच काहीतरी पाणी मुरलेलं आहे. या घरातनी जे लोक आहे याचा ज्या चोरीशी संपर्क तर नाही आहे, संबंध तर नाही आहे. म्हणून म्हणतो कसं आहे जे आहे ते बरोबर सत्य सांगा आणि शिल्लक बोलूच नका. कमीच कमी बोलायचं, जास्तीत जास्त बोलायचंच नाही. समजलं ना. तेच म्हणलं गोड बोलून पूर्ण माहिती काढून नंतर कार्यक्रम करतात बरं ते त्याचं कामच असते. बापरे सांगा आता म्हणजे आम्ही कायच काही नाही म्हणलं आमच्या भोवती आलं असतं का खडी पोळ्याची पै आलीच ते आमच्यावर आता. हो पण बाबा मी म्हणतो तुम्ही ज्यावेळेस यांना पकडलं त्यावेळेस तुम्ही तिघं असून काही तर दाखवायला पाहिजे होतं, काही तुम्ही आवाज करायचा होता, फोन करायचे असते. काही असा संघर्षच नाही केला तुम्ही. तेच तर झालं मॅडम, तिथंच घोडं पेंट खाल्लं ना. आम्ही हे बा 2 हात त्याच्याशी करायला लागलो, पण तेवढ्यात त्याने एकच सांगितलं म्हणे भाऊ तुम्हाला आम्ही अटकू शकतो म्हणजे एका शब्दात. तुम्ही याच्यातनी सहकार्य करा म्हणे आम्हाला या दरोड्यामध्ये. नाही तर मी सांगेन म्हणे की तुम्हीच रचलेलं प्रकरण आहे, तुम्हीच आम्हाला बोलावलं. असे बी म्हणे ते. मग काय करा मग सांगा बरं. आमच्या भोवती आली का नाही, काही करणं नाही धरणं नाही, सगळं आमच्यावर याचं उलटाचं. असं म्हणजे तुम्हाला शब्दात गुंतवलं त्यांनी नाही का. बरं ठीक आहे जाऊ द्या, पण जाऊ द्या आपलं काही झालं नाही. 22.5 लाखावरच निघलं, नाही तर काही मोठं प्रकरण खराब झालं असतं. पण आता जे आहे ते खरं सांगायचं आणि जास्तीचं शिल्लक बोलायचं नाही. ठीक आहे समजलं ना आता. ओके. कोण नाही ना. गेले ना ते. तेच म्हणलं बा कसं आता लय सतर्क राहा लागते बरं आपल्याला. आता काय होईल पुढे काय सांगता येत नाही आता. ना बा काय थरार झाला. काय तर मला तर वाटे यायच्या संग आपल्याला नेते का पोलीस लोक. पण हे बा पोलीस आले शक नाही आला आणि मॅडमली शक नाही आला. बाकी शिवलाल पलटी बाकी लय खतरनाक मारलेलं का तो. मारत तर करता काय सगळं फिटलं होतं ना. मी काय म्हणलं 19-20 होऊ शकते. आज आज आलं असतं का नाही आपल्या अंगावर. बरं झालं त्याला घेतलं का नाही संग. असं होते ना. कोण पिना मारते सांगता येत नाही. सांग बरं आता कसा लागला पता पोलीस लोक आले. एवढे मोठे पोलीस आले समजा. कोण होई. जाऊ दे त्या शोधाचं आपल्याला काही करण्याला लागत ते पाहिजे पोलीस लोक. पण मी काय म्हणतो आता ते जे खजिना तो पाहिला कसं काय आहे काय म्हणलं ते सांग राजा. आनंदाची बातमी सांगत नाही तू हेच सांगू राहिला. अरे काय विचारता सोने ना बाबा. जिंदगीत नाही पाहिला ना. पण लेका बॅड लक. तिथं जाऊन चाब्या नाही सांगितल्या ना मॅडमनं. चाब्या भुलल्या म्हणे. नाही तर बा चाब्या जर का संघ असते ना आज दरोडा आपला सक्सेस झाला असता बिलकुल. पण चाब्यानं गेम केला या. आल्या का जरासं तर काही बाहेर असतं तेवढंच आणलं होतं. कायचं आणतं काय करतं तिथं. काय तर आमच्या आम्हाला माहीत. मग आम्हाला वाटे आता लवकर जाणं आहे, चाबी आणणं आहे, डबल येणं आहे. इकडे येऊन पाहतो तर सगळं इकडे कारनामा झाला होता. तुम्ही गायब पण सगळेच गायब. आपलं चाचा भतीजा आला बोंबलं. चाचा गेम हो गया चाचा गेम हो गया. मी आला काय झाला आता. झालं लागला पता मग असं झालं म्हणे बा. का काय गडबड झाली पण कोण होईल का फोन करणार काय सांगा नाही का. पोलिसांनी खबर गेलीच कशी. पण जाऊ दे आता पुढे कसं मग. तेच म्हणलं आता आपल्याला सतर्क राहा लागते. कारण की ते त्याने जर का सांगितलं यायचा हात आहे बा याच्यात तर म्हणून म्हणलं जरासं सांभाळून राहा ना. मग म्हणूनच मी तसं बोललो नाही का मॅडमले की मॅडम म्हणलं त्यानं असं म्हणलं म्हणून आम्हाला तुम्हाला अटकवतो बा. असं तसं बरोबर केलं ना मी ते बरोबर. आपला विषय नाही रे बाबा. पण बायाला सांगा लागतं ना बरोबर. पायदा म्हणलं तुम्ही उद्या बरोबर सांभाळून व्यवस्थित उत्तर द्यायचे प्रश्न त्याने विचारलेले. हो बरोबर देतो आम्ही. फक्त म्हणलं मग आता हे झालं का आता फिटलं आता काही आपल्याला भेटणार नाही का पुढे. होईन सगळं बरोबर होईल. आता हे समजा आपला फेल गेला कार्यक्रम तिसरा. अजून हाव ना आपण इथं हाऊस ना. आज ना उद्या तिजोरी फोडल्याशिवाय राहत नाही मी. समजलं का. जायचं तर तिजोरी घेऊनच. तू नको काळजी करू. सध्या फक्त हे प्रकरण निपटू द्या आता. ठीक आहे ओके. हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला कोण बोलतं. खजूर हॉटेल बोलतो म्हणलं मालक तुमचे. कुठं हा तुम्ही कुठं हा. आता कुठं जातो आता पोल्ट्री फार्मवर आपल्या. काऊन काय होतं. तुम्ही काय घरून काय आले नाही अजून. अरे काय नसतं का बाळा. कायच्यातच काही नाही ना. ती शिवलाल टोयगोटे नाही का. ते म्हणे का या म्हणे तिथं भेटायला खादोळे साहेबांना बोलावलं म्हणे. काल आला नव्हता का ते. आम्हाला वाटलं बा खरंच बोलावलं का काही विषयावर बोलायचं आहे म्हणे. कायचं बोलावलं कायचं काय गेम केला ना आमचा. तिघाले अटकून दिलं का ना. पोलीस स्टेशनने फोन लावला आणि आम्हाला जमाई केलं. म्हणून म्हणलं जमानं तिचं पाय बा काही ना काही. ते 1.25 लाख रुपये आहे म्हणलं ते याच्यातनी ड्रॉपमध्ये. ते काढ आणि ते वकील साहेबाला भेटून कागद काय ते कर लवकर आणि ये. तरी वाटेच ना मले त्या टोयगोटेच्या नांदी येत नो का जाऊ ना. मागं तुम्हाला किती टिपर दिल त्यानं. कोंबड्या नेल्यान काय नेल्यान तरी रजा त्याच्याच नांदी येतात तुम्ही. आले का नाही आता ते तुमच्या मांगावरच आहे लय दिवसापासून. पाबा त्याचा काळा काटा त्याचा काही ना काही. ठीक आहे मी येतो. कागदाचा काही विषय नाही मी निपटवतो ते बरोबर. येतो मी भेटायला तुम्हाला.
ना कायच्यात काही नाही लेखानं दरोडा टाकायला आले म्हणे. पोलीस फोर्सही बोलावली आणि काय नाही तिथं बस केला राजा. जाऊ दे आता ते पाहिजे म्हणलं कागदाचं जमाना तिचं पाय लवकर. ठीक आहे मग ओके. चांगलं थांब ना, तुझी जमानत चांगलीच घेणार आहो मी आता पुरा कायमचीच. ठीक आहे ठीक आहे, काही काळजी करू नका, येतो मी बरोबर. ओके. नाही म्हणता नाही का? नाही तर मग कसं उसळ वगैरे आज कसं आहे उपवास आहे आणलं असतं म्हणसान तर घेऊन येते. आता सकाळी जय भोले बाबा दर्शन घेतलं, उसळ खाल्ली, इकडे आलो. आता बाकी राहू द्या. आता फक्त महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्या घरी कसं आहे दरोडा पडलेला आहे, त्या संदर्भाने आपल्या घरी कोण कोण लोक असतात नेमकं. बाय मला बघणी आहे, पहिले शक आपल्यावर येणार आहे. तर आमच्याकडे कसं आहे, हे शिवलालजी टोयगोटे आहेत. हे कसं आहे आपलं जिनिंगचं पाहतात आणि आपले बबनराव जे ड्रायव्हर आहेत आणि हे मागचे काशीनाथ गैबानी हे आपलं किचनचं वगैरे थोडंसं सहकार्य करतात बायांना. बाकी बस आता 3 लेडीज आहेत समजा, यांच्या मिसेस समजा. अच्छा, म्हणजे तुम्ही कोण शिवलालजी टोयगोटे यांचा परिचय आहे, ते बबनराव हेंबाडे याचा परिचय आहे, ते आपले काशीनाथ गैबानी यांना ओळखतो ना मी, रामपूरचे आहेत ना तुम्ही. आता साहेबाला काय सांगावं लागते नाही का, शिवलाल टोयगोटे म्हटल्यावर कसं परिचय तोंडातच नाव आहे त्यांच्या. आता इथं जिनिंगचं कसं आपल्या इकडे सगळं कारभार आहे, मॅडमने दिला म्हणून इथं कामाला असतो आम्ही. मला वाटते का याचं हात नसल्याचा नाही का. आहे जरासं कसा कलाकारच आहे जरा हे. जिथं जाईन तिथं काही ना काही चुकाडा करते. बरं जाऊ द्या, तुम्ही तिघं असतात नाही का, यांच्या मिसेस. आणि मी काय म्हणत होतो, आपलं इथं काही चोरी तर काही गेलं नाही वाटते ना. म्हणजे कसं तिघं हाती लागले त्यामुळे काही चोरी असं काही गेलं नाही वाटते. साहेब तिघं नाही चौघं म्हणा तुम्ही, चौघं चोर होते ते. चौघं होते आणि 22.5 लाख रुपये घेऊन ते फरार झाला. त्यातला एक जण, तिघंच हाती लागले तुमच्या. अच्छा, यांनी एक पळाला का. अच्छा अच्छा अच्छा. अरे तुम्ही रात्री काही कल्पना दिली नाही या गोष्टीची. तेवढ्याच असताना तो मग. सर तसं नाही, ते अगोदरच निघून गेला ना तो. तो अगोदर गेला, हे तिघं तुमच्या हाती लागले. बरोबर बरोबर, ठीक आहे. बघू तुमची ते कोणती अलमारी आहे काय तर. बाकी अजून काही चोरी गेलं का दुसरं काही. बाकी काहीच नाही गेलं, बस मग तुम्ही आले त्यामुळे पुढचं काही घडलं नाही. मग पडून गेले तुमच्या हाती लागले. बरोबर बघू ते सगळं. तर तुम्ही आपलं शिवलालजी तुम्ही येऊ शकता आता, काही हरकत नाही. या तुम्ही. 100% आपल्या विषयी मीटिंग आहे आता नाही का शिवले. चल चल चला गेले काय. बरं बरं, तुम्ही काय म्हणतो, हे जे 3 व्यक्ती आहे याच्याविषयी आपलं काय मत आहे. काही याच्यावर काही डाऊट तर नाही ना तुमचा. म्हणजे कसं, म्हणजे काय आहे, आमचं काम आहे विचारणं. नाही साहेब, असं कसं विनाकारण कोणावर आळ घेणं बरोबर नाही. कसं आहे, चांगले माणसं बिचारे गरीब आहेत, कसे सुधारले ते आता, कसे आमच्या इथे येऊन. नाही तर कसं आहे, पहिले आमच्याकडे जे लोक होते ना, खूप चोऱ्या माऱ्या करत होते. हे न्या ते न्या, काही उचलं हे कशाला हात पण नाही लावतो. मी परीक्षा घेतली नाही यांच्या, खरोखर यांच्यासारखे माणसंच नाही बघितली मी आजपर्यंत. बरं, समजा तुम्हाला काही याच्याविषयी डाऊट नाही का. फक्त मी काय म्हणतो, आपल्याकडे CCTV कॅमेरे लावलेले दिसतात. मग काही फुटेज वगैरे आहे ना, मिळेल ना आपल्याला. सर त्यांनी दरोड्याला टाकण्यापूर्वी पटपट वायर कापून घेतलेले आहे, पुढचं काहीच नाही रेकॉर्डिंग. ओ माय गॉड. बरं ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, बघू आपण. मला ती अलमारी टाकून द्या, म्हणजे तिचे फोटो वगैरे घेता येईल, काय झालं कसं झालं. ठीक आहे मग चला. शिवला टोयगोटे नाही विचारा, इथं काय घडलं कसं घडलं. बंदूक आता माझ्या मुलाच्या कानाला लावलेली. मी काय करणार, अलमारी उघडून दाखवली मी. हो सर, आता मी तिथंच होतो कारण की माझ्या कानाला बंदूक होती. आम्ही दोघं तिथंच उभे होतो आणि त्यांनी काय केलं, हे समजा अलमारी उघडल्यानंतर त्यांना बॅग दिसली. याच्यामध्ये एक बॅग होती, ते रामपूरवाले. आता कसं सौदा आता होणारच होता, पण त्या दिवशी खरेदी कॅन्सल झाली होती, तर ते सगळे पैसे या बॅगमध्ये होते. मॅडमने काही नाही याच्यात काही नाही, त्यांनी उघडायला लावली तर ते त्यांना दिसले. तर त्याचा एक चौथा मेंबर होता, त्यानं ते बॅग घेतली आणि ते चालला गेला. आणि 3 जणांनी पुन्हा आम्हाला कुठं कुठं अजून दाखवायला लावलं. अच्छा, म्हणजे असं झालं ते 22.5 लाखाच्या बॅगेचं. बरं बरं, मग आता ते काय रामपूरवाल्यांचे आहे का पैसे. हो ना, मग तेच त्याची चिंता वाटून राहील ना मला. कारण की कसं आहे, रामपूरवाले 9 जण आणि मी असं 10 जण मिळून एक समाजसेवी संस्था स्थापन करून एक मोठी निवासाची व्यवस्था आम्ही करणार होतो लोकांसाठी. त्याकरता एक प्लॉटची खरेदी होती आमच्या. आणि त्या दिवशी अचानक काय झालं, उशीर झाला त्यांना यायला. त्यांनी उशीर केला रामपूरवाल्यांनी, मग ती खरेदी कॅन्सल झाली. आता ते जे आहे पुढची 1 तारीख, 1 तारखेला आता खरेदी होणार होती, तर यांनी ही बॅग नेली. आता काय करावं काय. बापरे, म्हणजे प्रकरण चांगलंच चिघळणार आहे वाटते नाही का. बरं बरं ठीक आहे, बघू आता अजून काय काय गेलं. बाकीचं अजून काही सोनं वगैरे तुमच्या जवळचं काही. हो, ते सगळं आता जमा करणारच होते, पण तुम्ही आले की त्यांना चावल लागली आणि ते मग लपून बसले. अच्छा, असं झालं ते नाही का. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. बाकी काही गेलेलं नाही. तर महिला वर्ग कुठं आहे आपला, किचनमध्ये आहे का. बरं, मी त्यांशी 2 मिनटं बोलतो, काही विचारपूस करून घेतो, चौकशी. हो, किचन मध्ये आहेत ते. बोलून घ्या त्यांच्याशी काय काय नाही खरं खरं. म्हणजे कसं सर्व म्हणजे तुमची शहानिशा पूर्ण करून घ्या. अजूनही काही राहिलं तर आम्ही कधी पोलीस स्टेशनला यायला तयार आहोत. बरोबर ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो, बघतो मी आता काय आहे तर. ठीक आहे. म्हणजे 1-1.5 महिन्यापासून आपण तिथं काम करत आहे नाही का. बरं बरं, काय म्हणते मॅडमचा स्वभाव वगैरे कसा, कडक आहे वाटते नाही का. म्हणजे कसं जरा म्हणजे असं वाटतं की बा कडक आहे. बरोबर आहे, कसं आहे, झाडावर चढून देईन आणि मॅडमशी सगळी माहिती काढून घेईन. नाही नाही नाही, तसं काही नाही. मॅडमचा स्वभाव चांगला आहे. ते कसं वरून बोलतात कडक, पण आतून ते कशा नारळासारखे आहे.
अच्छा हो का, बरं बरं. काय पगार वगैरे किती आहे तुम्हाला? काय तर बाबा, काय सांग आता पगाराचं, काय सांग बरं म्हणजे पगार काय आहे आपल्याला? मुखाड्यानं बसणं तुला समजत नाही ना कसं बोलायचं तर. नाही पगार वगैरे कसं आहे आम्ही म्हटलंच नाही मॅडमला, तुम्ही म्हणसान ते द्या. कसं देऊ म्हणे आम्ही समजा 5,000 रुपये असं म्हणाल्या. हे पुढची बाई तर बोलू देत नाही, पुढच्या येईल नाही का. तुम्ही थांबा म्हणलं, समोरच्या तुम्ही थांबा. तुमचं नाव का मंडातल्या बाई? लंकाबाई ना. तुम्ही सांगा की बा हे जे दरोडेखोर होते हे 3 होते का 4 होते? कारण की कसं आहे, जे काशीनाथ भाऊ म्हणतात की बा ते 3 होते आणि शिवलाल भाऊ म्हणतात 4 होते. तेच ना 4 होते, आम्ही बघितलं त्यांना पडताना. अच्छा चौथा होता, ते सुटकेस घेऊन अगोदरच पडताना दिसला आम्हाला बांधून ठेवलेलं होतं, तिथूनच पळाला तो. हो, तुम्ही नका बोलू ना मॅडम, थांबा त्याला बोलू द्या ना. काय तो बरं ठीक आहे ठीक आहे, म्हणजे 4 होते नाही का? 100% म्हणजे 3 होते का 4 होते? नक्की 4 आहे ना? हो, चारच होते तर. हो, एक पळाला होता आमच्या समोरूनच पळाला, दिसला आम्हाला. बरं बरं ठीक आहे ना, सापडन तोही सापडन. तुम्ही पाहिला का त्यांना कसं आहे काय आहे ते समजा? बघितलं पण ते तोंड बांधून होता, त्याच्या स्पष्ट चेहरा नाही दिसला, एक तर अंधार होता. अच्छा, म्हणजे चेहरा नाही दिसला नाही का, अंधार होता. बरं ठीक आहे ठीक आहे, समजेल ते कोण आहे. आता तिघाले रट्टे बसले की. बरं चला, बाकीचं काही विचारण्यासारखं नाही आहे. काही तुमचं चोरीचं नाही घेतलं ना? त्या माणसानं काही घेतलं नाही ना काही? नाही आमचं काहीच नाही, आमच्याजवळ काय आहेच काय, आमच्याजवळ फुटके मनी बेंटेकची आमच्याजवळ काही नाही बाबा. ठीक आहे, येतो मी. चांगलं सहकार्य केलं तुम्ही. अजूनही काही काम पडलं तर पोलीस स्टेशनला यावं लागेल एखाद्या वेळेस. ठीक आहे, येतो मग मी. या मग मामा आता शुभेच्छा तुम्हाला. हो पहा आता कसं काय करता काय नाही तर. झालं आता, कामच झालं त्याचं. हो, स्टॅम्प पेपर घेतले मी आता. बक्षीसपत्र करूनच येतो मी आता पोलीस स्टेशनमधून. बाकी तुम्ही इकडलं ते हॉटेलीची पाटी गिटी हटून टाका ते आता. मामा भांजे पोल्ट्री फार्म हे ते लिहून टाका. ओके, चला येतो मी. आले पंडित साहेब. हो, काय झालं पंचनामातीचा? हो, काय म्हणते काही तर गेलं नाही चोरीगिरी नाही. हो, हातीच लागली वाटते बातच. कायच राजा, आता सांगून राहिले ते 22.5 लाख रुपये लांबवले म्हणते ना बावट आहे ना. चौघ होते म्हणते लेखायची, आपल्याला तिघच हाती लागली. ते अंडीच पळाला म्हणते बाबा ती बॅग घेऊन. मग काय का आत्ता समजलं ते. हो, आणलं मी सगळं माहिती डिटेल हे ते. झालं सगळं. हो, आता तुम्ही काय करा, एखादा 1-2 वार्ताहराला फोन करून द्या. उद्या ते कसं न्यूजले द्या लागेल आपल्याला पेपरले. हो, फरार जे आरोपी आहे हो, म्हणजे कसं त्याचं स्केच गीच हे ते काढून घेऊन टाकून देऊ. त्यानं आता पाहिला म्हणते पण लेखाचा चेहरा बांधून होता म्हणते. हो, तरी बी आता आपल्याला त्याला शोधात लागणच ना. 22.5 लाख रुपये लांबवले म्हणते त्यानं. अरे बाबा, मग खासच गेम केला त्यानं. हे तिघं अटकले मग नाही का. तरी लागते पता यायला धनकी दिली की समजतेस ते. आपण ते माहिती देणं काम आहे ना आपलं. द्यायला लागतेच का ते. हो ते तर आहेच म्हणा. हो आता लुटेरी आला वाटतं काय होतं. भाऊ काय म्हणलं कसं काय इकडे? बापरे, हे आहेत का? बोला काय होतं भाऊ, काय विशेष? नाही आपलं ते हॉटेल साहेब आहे का नाही, हो त्याच्या पोल्ट्री फार्मवर कामाला असतो म्हणलं. हो, डबा आणला द्यायचा आणि थोडंसं भेटायचं होतं म्हणलं साहेब त्याईले. हो, ते म्हणे थोडंसं काय जमानं तिचं हे ते काही जरासं विचारपूस करायचं होतं. असं आहे का ते? असं तुम्ही कामाला असता नाही? काय केलं माहिती आहे का म्हणलं? ऐकावं ते नवलंच. हो ना, मला काही सांगत नाही बुवा असं. हो म्हणे फक्त काय म्हणे आम्ही तिथं गेलो म्हणे ना आम्हाला अटक झाली म्हणे. 22.5 लांबवले म्हणलं नाही ना. हो तेच म्हणलं. पहाटे काय तर आणा डबा आणा, चेक करावं लागते ते पहिले, नंतर न्या तिकडे. या तुम्ही भेटून या पहिले. बरं बरं, हो चला आता आपलं काम करून या नाही का. बरं बरं ठीक आहे, आलोच मी साहेब. डबा चेक करून घ्या बा. बोलो चाच्या भतीजे, काय बरं आहे? बरं वाटते इथं? कसं आहे वातावरण गीतावरण? काय राजा काय बोलता आता. जाऊ दे आता, आम्ही कसं लय त्रास दिला का तुले. हो पण बाकी मानलं बा तुला. हो लगा हॉटेल साहेब म्हणे येतेच म्हणे माणूस. हो पण खरा लगा इमानदार आहे का तू? अंडा होना थंडा होना, थैली उड 2 लाखाची. थांब ना तू आता जरासा, आताच तर हातात आला तू. नाही तसं काही नाही म्हणा. आता हॉटेल साहेबांना कामधंदा दिला, आपल्याला तेवढं काम करायला लागते. एरी का आपल्याजवळचे पैसे चालले. 1.25 लाख आहे म्हणे. मी वकील साहेबाला गेलो भेटायला, सांगितली सगळी सविस्तर माहिती. ते म्हणे काही हरकत नाही म्हणे बा, करून टाकू हँडल. पण राजे इथं आल्यावर मला कसं जरा अलगच ऐकायला भेटलं बुवा. वकील साहेब आणि आम्ही साहेबाला भेटलो तर पांडे साहेबानं काय सांगितलं अलगच सांगितलं. पण काय आणलं म्हणा आता आमच्यावर. अरे बा काय केलंच काय, रुपयाने आणला ना तिथून. काय केलं काय मग आम्ही? काय सांगता राजा, खरं सांगा ना मले तर. कमीत कमी 22.5 लाख उडवले म्हणते तुम्ही. सुटकेस घेऊन पळाले म्हणते. एक जण तुमच्यातला अजून एक होता म्हणते, कोण होईत. तुम्ही तिघं हाती लागले म्हणते, असं समजलं बा. बापरे, हमने बाबा रुपया नहीं लिया ना वहाँ का. मैं तो बैठा ही था वहाँ पे. कह रहे बा चाचा भतीजा क्या हो गया.
अरे बा कोणीच नाही ना आमच्या संग. हा आम्ही तिघच होतो. आम्ही फक्त तिथं भेटायला गेलो शिवलाल टोळगोटेले. मग काय तर खरं काय आणि खोटं काय सर माहिती आहे ना तुमचं. हा डाका टाकायला गेले पण फेल झाले. अरे हो ते काय असन ते असो बा पण ते म्हणून राहिले. हो 22.5 लाख रुपये गेले असं त्याच्याजवळ बयान आलं म्हणते. पंचनामा करून आलेले आहेत ती तिथून खादोड्याच्या घरून. तर ते सांगे बा. बहुत ही खतरनाक काम हो गया. अभी तो कैसा है हमारा जमानत होंगी की नाही. हा मग तेच म्हणलं वकील साहेबाले की बा आता कसं करा. तर त्यांनी एक सल्ला सांगितला तुम्हाला. तर बा काय सांगितलं आता ना. मग तेच विचारलं वकील साहेबाले की ते म्हणे आता याच्यातून एकच मार्ग आहे म्हणे. यायची जे पोल्ट्री फार्म आहे ती जागा गिगा पुरी सील होणार आहे म्हणे मालमत्ता. आणि 22 लाख रुपये आणून दे नाही तर मग फिटले का. तुमची जागा जाणार आहे ते कोंबड्या आणि गिंबड्या सबन सील होणार आहे ते आता. म्हणून म्हणतो त्याने एक पर्याय सांगितला. लवकरात लवकर बक्षीसपत्र जुन्या तारखेत करून ते कसे स्टॅम्प गिम त्याने संगत आणलेला आहे. फक्त तुम्ही सही करून द्या आणि बक्षीसपत्र एक तर माझ्या नावानं करा नाही तर मग तुमच्या ते मेवना कुठं आहे ते त्याच्या नावानं करा. बस झालं काम मग. म्हणजे तुमची ते तरी कायम राहीन. अन्न बाबा फटकन घेऊन येते स्टॅम्प पेपर मी सही करतो फटकन त्याच्यावर आणि लिहून आणते चटकन. बरं मग तसं करतो नाही का. मग ते घर गिर आहे ते कोणाच्या बाईच्या नावानं आहे त्याच्यावर शील मारतीन मग ते. नाही तू काय कर एक काम कर भरोशाचा माणूस आहे तू. ते घर गिर आपलं जे गावातलं आहे की नाही ते मंगूच्या नावानं करून घे. आपल्या बायकोच्या नावावर आहे ते मंगूच्या कर बक्षीसपत्र. आणि हे जे पोल्ट्री फार्म आहे त्या नावानं कर. म्हणजे तिकून आल्यावर मी बरोबर जमानत झाली की आपण जसं तसं ओके करून टाकू. तसं म्हणता नाही का. पण भोवती नाही आलं पाहिजे बा नसतेच. बरं ठीक आहे मग ते पोल्ट्री फार्मचा एरिया मग नावानं. आणि ते समजा घरचं जे आहे ते बायकोचं समजा मेवण्याच्या नावानं. म्हणजे मग तुमचं काहीच जात नाही. बरं असंच करावं लागते म्हणे वकील साहेब म्हणे. नाही तर मग कसं सगळं चाललं जाईल. बरं मी आणतो लिहून मग सगळं पद्धतशीर आणि तुम्ही सही मारून द्या मग. जय रामकृष्ण हरी. जमलं आता जमलं. झाल्या सगळ्या सह्या केल्या ना ते खालच्या स्टॅम्पवर आणि वरच्या. एक घराचं समजा आणि एक पोल्ट्री फार्मचं दोघांचे करून घेतले. मग आता घरी जाऊन देतो एक. आता ते घरी देऊन देतो तुमच्या आणि बाकी मग मी फार्म हाऊसवर चालला जातो. ठीक आहे बाकी काही काळजी करू नका. जमानतीचं बोललो मी साहेबासोबत. तरी तुम्हाला आता सोमवार लोक मंगळवार लोक काढा लागते वाटते बहुतेक. हो काहून की सुट्टी येऊन राहिली. आज महाशिवरात्री उद्याचा दिवस आहे अजून शनिवार रविवार. वकील साहेब म्हणे सोमवार मंगळवार पकडून घ्या म्हणे. हो का बापा बापा. आता तर मग तर सोमवार लोक काढा लागते तिथं नाही का. सोमवार लोक नाहीच होत म्हणते का. बरोबर कर म्हणा प्रयत्न जरासा. ठीक आहे मग जाय तू आता. ते पोल्ट्री फार्मचं बरोबर पाय म्हणलं ते कोंबड्या गिंबड्याचा व्यवस्थित. काही अडचण आली नाही पाहिजे. काही अडचण नाही आता. बस झालं आता तुला येऊ देत नाही ते तुम्ही आता. ठीक आहे चला येतो. घ्या काळजी घ्या तुम्ही. आता डबा आणलेला आहे म्हणलं साहेबाच तिथं आहे घेऊन घे जाते. हे बा साहेब आले वाटते नाही का. चला निघा लागन चटकन. बरं येतो साहेब म्हणलं. धन्यवाद. ते डबा देऊन दे जा यायचा एवढा. येतो मी. क्या साहब कैसा हो गया ये. 22.5 लाख रुपए हमने चुराया करके हम पर आरोप लगा बोलते. ये बता रहा था अभी लुटेरे. वाह रे वाह नहीं है उल्टा चोर कोतवाल कुटाटी. अरे बाबा कौन है चौथा आदमी वो. जल्दी से उसका फोन नंबर क्या है वो बताओ. कहाँ तक भागेगा वो. मार खाना पड़ेगा ना. जल्दी बताओ क्या है. तुम पैसे वापस दे दो. फालतू का काय को कर रहे तू. नाही ना साहेब आम्ही कायला घेतले. तिथं आम्ही फक्त गेलो होतो. आम्ही काही दरोडा टाकायच्या उद्देशाने गेलो नाही. आम्ही तिथं शिवलाल भाऊ टोयगोटेने बोलावलं होतं आम्हाला. ते कायले गेले ते आम्हाला काही सांगू नका. ते उद्या फटके बसले तुम्हाला 2-3 दिवसात. तुमचं सोमवार लोक काही विषय नाही. सगळं सांगता तुम्ही. चौथा कुठं गेला काय गेला. कारण की आता पंचनामा खोटे नाही बोलत काही. खादोडा मॅडमने पूर्ण माहिती दिली आहे. काय किती 22.5 घेऊन पाहायला म्हणते तुमचा एक माणूस. नाही ना साहेब आरोप आहे ना. ते शिवलाल टोयगोटे हरामखोर आहे. त्यानं बहुतेक काहीतरी कांड करेल आहे ना आमच्यावर आणलेला आहे. काही सांगू नका. कोणी ऐकत नाही तुमचं. तुम्ही राजा एवढे दरोडे करून तुम्ही काय आता आम्हाला सांगता. काय आहे ते सगळं सत्य बाहेर येईल आज ना उद्या. ठीक आहे चला घ्या तुमचा डबा आहे तिथं. जेवण करून घ्या. चला अंदर लॉक करावं लागते तुम्हाला.